नवोदय काय शिकायचं आपल्याला आज? 7ची कसोटी. मग 7ची कसोटी आपल्याला काय सांगते? 7ची कसोटी. 7ची कसोटी. एखाद्या संख्येला जर आपल्याला 7ने डिवाइड करायचं तर मग आपण नेमकं काय यूज करायचे, त्याचे की पॉईंट्स काय आहे, की वर्ड्स काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. मग 7ची कसोटी काय सांगते सांगा? संख्येतील एकक स्थानचा अंक, संख्येतील एकक स्थानचा अंक दुप्पट करून एकक स्थानचा अंक दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास वजा जर 0 किंवा 7च्या पाढ्यातील संख्या येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 7ने निशेष भाग जातो. कुठल्याही संख्येला जर आपल्याला 7ने भाग द्यायचा असेल तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे? एकक स्थानचा अंक डबल करायचा आहे. एकक स्थानचा अंक जर डबल झाला तर तो उरलेल्या संख्येतून वजा करायचा आहे. त्या वजाबाकीला वजा केल्यानंतर जी तुमची वजाबाकी येईल ती एक तर 0 आली पाहिजे किंवा 7च्या पटीतील संख्या आली पाहिजे. असं जर होत असेल तर त्या पूर्ण संख्येला 101% कशाने डिवाइड होणार? 7ने डिवाइड होणार. फॉर एक्झाम्पल बघा, एक उदाहरण तुमच्या समोर आहे 343. आता या संख्येला आपल्याला 7ने डिवाइड करायचं, पण डायरेक्ट आपल्याला 7ने डिवाइड करायचं का? बिलकुल नाही. मग आपली टेस्ट काय सांगते बघा, युनिट प्लेसच्या नंबरला डबल करायचं, म्हणजे 3ला या ठिकाणी डबल करायचं. 3ला जर डबल केलं तर काय येईल सांगा? 6 येईल. आता 3 ही संख्या डबल झाली म्हटल्यानंतर ती उरलेल्या संख्येतून म्हणजे 34 मधून तो 6 काय करायचं आपल्याला? मायनस करायचा. उरलेल्या संख्येतून वजा केल्यास वजाबाकी काय आली पाहिजे? एक तर 0 आली पाहिजे किंवा 7च्या पटीमध्ये संख्या आली पाहिजे किंवा जी वजाबाकी येईल त्या वजाबाकीला 7ने डिवाइड झालं पाहिजे. मग होतं का या ठिकाणी बघा? यस. 28 हा 7च्या टेबलमधला नंबर आहे. 7ने 28ला डिवाइड होणार म्हणजे या होल नंबरला सुद्धा 101% कशाने डिवाइड होईल सांगा? 7ने डिवाइड होईल. मग कसं होईल सांगा? या ठिकाणी 7 4 जा होईल 28, 6 उरला, 7 9 जा होईल. म्हणजे आपलं परफेक्ट आन्सर किती आलं सांगा? 49 आलं. सेकंड नंबरचं उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं तर तुमच्या समोर दिसतं एक 196 नंबर. यालाही आपल्याला 7ने डिवाइड करायचे, बट सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे की युनिट प्लेसचा जो नंबर आहे 6 त्याला डबल करायचं म्हणजे 12. आता हा जो उरलेला नंबर आहे 19 मधून तो 12 मायनस करायचा, तेव्हा आपल्याला काय मिळेल? 7 मिळेल. आणि या 7ला पुन्हा काय झालं पाहिजे? 7ने डिवाइड झालं पाहिजे. होतं का सांगा? यस होतं. म्हणजे या पूर्ण संख्येला, म्हणजे हा जो नंबर दिसतोय तुम्हाला 196, या पूर्ण संख्येला 101% कशाने डिवाइड होणार? 7ने डिवाइड. होतं का? आपण चेक करू. 7 2 जा. आता 7च्या टेबलमध्ये 90 नाही आहे, त्याच्यापेक्षा छोटा नंबर कुठला आहे? 14. 7 2 जा किती होणार? 14. किती उरला? 5 उरला. 7 8 जा म्हणजे याला या ठिकाणी परफेक्ट काय झाला? त्या ठिकाणी भाग गेला. थर्ड नंबरचं जर उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं तर 784 आहे. या 784ला आपल्याला काय करायचं आहे? त्या ठिकाणी 7ने डिवाइड करायचं, पण अगोदर आपल्याला चेक करायचं आहे की त्या क्रायटेरियामध्ये हा नंबर बसतो का. मग काय करणार? युनिट प्लेसचा नंबर डबल करायचा म्हणजे किती येणार सांगा? 8 येईल. आता तो रिमेनिंग नंबरमधून म्हणजे 78 मधून 8 मायनस करायचा म्हणजे किती मिळेल सांगा? 70. या 70ला काय झालं पाहिजे? 7ने डिवाइड झालं पाहिजे. होतं का? होतं. म्हटल्यानंतर या होल नंबरला सुद्धा 7ने काय होणार? त्या ठिकाणी डिवाइड होईल. मग कसं होईल बघा? 7 1 जा 7 होईल, पुन्हा 7 1 जा 7 होईल, एक उरला 14 तयार झाला. 7 2 जा 14 म्हणजे तुमचं आन्सर आलं 112. ओके. फोर्थ नंबरचं जर आपण एखादं उदाहरण घेतलं तर या ठिकाणी आपण नंबर घेऊ 2401. आता हा थोडासा मोठा नंबर आहे, पण याला आपण चेक करणार की युनिट प्लेसचा नंबर डबल करायचा म्हणजे 1ला 2ने मल्टिप्लाय करायचा 2 येणार.
तो या रिमेनिंग नंबरमधून मायनस करायचा, म्हणजे 240मधून 2 मायनस करायचा, तेव्हा आपल्याला मिळेल 238. आणि या 238ला कशाने डिवाईड झालं पाहिजे, 7ने डिवाईड झालं पाहिजे. होतं का चेक करू आपण. 7 3 होणार त्या ठिकाणी, 7 3 21, 2 उरला, 7 4 यस, याला डिवाईड होतं म्हणून याला सुद्धा 101% कशाने डिवाईड होणार सांगा, 7ने त्या ठिकाणी डिवाईड होईल. कसं होईल सांगा, 7 3 होईल 21, किती उरला, 3 उरला, 7 4 होणार 28, 2 उरला, 7 3 म्हणजे आपलं आन्सर मिळालं 347. आता हा जो नंबर आहे 347 यालाही 7नी डिवाईड होतं का आपण चेक करणार. मग आपली कंडिशन काय आहे, युनिट प्लेसचा नंबर डबल करायचा म्हणजे 14. रिमेनिंग नंबरमधून म्हणजे तो 34मधून मायनस करायचा, तेव्हा आपल्याला किती मिळाला, 20 मिळाला. पण या 20ला 7ने डिवाईड होतं का सांगा, होत नाही. याला जर 7ने डिवाईड होत नाही म्हटल्यानंतर या संख्येला सुद्धा 7ने डिवाईड होणार नाही, आपल्याला त्या ठिकाणी त्याला डिवाईड करायचं नाही. या पद्धतीने एक उदाहरण तुम्हाला बघायचं की त्याला 7ने डिवाईड होतं अगर नाही. या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दिला 576, या नंबरला 7ने डिवाईड होतं का हे तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट जर जाणून घ्यायच्या असतील तर तसं तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी सूचना करायच्या. धन्यवाद.